हॅलो नमस्कार, मी श्वेता तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर बघू शकता इथे सगळे मी सकाळचे माझे काम आवरून झालेले आहेत, घरकाम झालेले आहे. त्यानंतर माझी देवपूजाही मी छान अशी करून घेतली. आणि खरंच देवपूजा वगैरे केल्यानंतर एक प्रसन्न वाटतं. आणि सोबतच जर फुलं वगैरे चढवायला असेल देवाला तर देवघर अजूनही सुरख आणि छान दिसतं आणि प्रसन्नची तसं घरी वातावरणसुद्धा तयार होऊन जातं. तर त्यानंतर तर मग मी सगळे कामं आवरले, घरकामही झालं. आणि ज्या दिवशी आपल्याला असं जायचं असतं ना पूजेला वगैरे त्या दिवशी तर कामं अजून जास्तीच पडतात आणि जातपर्यंत आपले कामं संपतच नाही. पण एरवी तर आपले कामं लवकर होतात, पण ज्या दिवशी असं पूजापाठ असेल, आपल्याला कुठं जायचं असेल त्यावेळेस तर खरंच कामं हे संपतच नाही. तर बघू शकता इथे मी सगळे आपलं सामान काढून घेत आहे, जे मला घालायचं आहे ते सगळं. साडी म्हणा की ज्वेलरी म्हणा, आजचाच तो दिवस असतो छान असा नटण्याचा आणि सजण्याचा. कारण की ना काहून नाही, आपण तर पतिव्रता स्त्री आहो, एक सौभाग्यवती स्त्री सारखं आपल्याला आजच्या दिवशी तयार व्हावं लागतं. तेही छान असं 16 शृंगार करून. 16 शृंगार तर आपण नाही करू शकत, पण जेवढे शृंगार माझ्याशी होते तेवढं मी केलेलं आहे. आणि तेवढा साधमी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता मी माझी आजची तयारी मी अशी केलेली आहे. आणि छान अशी, जेव्हा आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रीयन म्हटलं की जरीकाठाची साडी तर ही आलीच. हेअरस्टाईल करायला वेळच नाही मिळाला कारण की भरपूर वेळ झालेला आहे. चला मग तर पूजेला जायचं आहे. तर पूजेला जायचं म्हटलं तर आम्ही तिकडून पूजा केल्यानंतर मग माझ्या नंदेकडेच आम्ही तिकडेच जातो आणि तिकडेच मग आमचा नाश्ता फराळाचं वगैरे होते. कारण की ताईच आम्हाला तिकडेच बोलवतात नाश्त्याला. तर म्हणून म्हटलं चला आपल्याकडूनही थोडंफार काहीतरी घेऊन जावं. चिप्स पापड वगैरेच मी तळलेले आहेत. त्यानंतर बघू शकता माझं आरतीचं पूर्ण ताट मी तयार केलेलं आहे. पूर्ण जी काही आपलं ताट असते ना पूजेचं, ते तेवढं सगळं काढायचं होतं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे. तिचे पाणी घेतलेलं आहे. परत आपल्याला ओटी भरावी लागते, ते ओटी. परत आपले जे आंबे असतात त्या आंब्याला पण छान असं मी सुताने आपल्याला सुतवून ठेवावं लागतं. त्याच्यानंतरच आपल्याला ओटी भरावी लागते. तर आंबे वगैरे, परत आपल्याला छान असा नवीन कपडा लागतो. परत कापसाचा पोता लागतो. ते सगळं मी तयार करून ठेवलेलं आहे. आता निघायची वेळ आहे. चला म्हटलं आता ज्यांच्या नावाने उपास आहे आणि ज्यांच्या साठी आपण जात आहोत त्यांचाही आशीर्वाद घेणं जरुरी आहे. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग आता मी पूर्ण रेडी झालेली आहे. पूर्ण मी पूजेचं सामानसुद्धा काढलेलं आहे. देवपूजा पण छान अशी केली, मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे. चला आता आपण पूजा करायला जाऊया वडाची. काय म्हणता? हॅपी वट सावित्री. ठीक आहे. हां, तुमच्यासाठीच तर करावं लागते. ठीक आहे चला मग. घर तर तरी मी स्वच्छ ठेवलेलं आहे. आता माहीत नाही आल्यावर स्वच्छ राहते की नाही राहत. तर ना मी जिथे पूजेला जाणार आहे ना तिथे तुम्ही बघू शकता की भरपूर असे वडाचे झाडं आहेत. आणि या जागेचं नावसुद्धा बडवनच आहे. आमच्या छिंदवाड्याला याचं नाव बडवनच आहे. आणि भरपूर असे वडाचे झाड असल्यामुळे ना पूर्ण वडाच्या झाडाची पूजा झालेली आहे. त्यामुळे गर्दी पण तुम्हाला बरेचशी दिसत नसेल. तसं तर गर्दीचं 2 कारण आहेत. एक म्हणजे इथे महाराष्ट्रीयनही लोक आहेत, परत हिंदी सायडरही लोक आहेत. तर ज्या हिंदी सायडर लेडीज आहेत त्यांची पूजा ही अमावस्येलाच झाली. त्या 15 दिवसा अगोदर जी अमावस्या येते ना त्या अमावस्याला ते लोक पूजा करतात वडाची. तर आपण महाराष्ट्रीयन पौर्णिमेला करतो. तर आमची अशीच 2 कारणं आहेत की इथे गर्दी नसण्याचं. पण खरंच मनसोक्त अशी पूजा करायला मिळते एकदम आरामात. कोणाची गर्दी नाही, कोणाची घाई नाही, काही नाही करत. तर आता यांची पूजा होत होती म्हणून आम्ही थोडा वेळ थांबून गेलो. तर हे लोक ताईच लोक आहेत जे आहेत ना माझी ननद वगैरे. तर त्यांची पूजा झाली आहे. तर मग म्हटलं आपण ताईला की थोडा वेळ थांबूया आणि मग आरामातच पूजा करूया. कारण की त्या लोकांमध्ये ज्या एक ताई आहेत ना त्यांना भरपूर घाई पण होती घरी जायची. त्यांच्याकडे पाहुणे येणार होते म्हणून त्यांनी लवकरच पूजा केली. तर आता ताई आणि मी पूजा करून घेते. तर चला मग बघू शकता एकदम छान अशी आरामात पूजा होते. इथे कोणत्याही प्रकारची घाई नसते किंवा गर्दी नसते, काही नसते. पूर्ण आपलाच टाईम आहे आणि आपलीच वेळ आहे पूजेची. तर चला मग आता आपल्याला सगळ्यात अगोदर सुतून घ्यावं लागतं. तर पूर्ण मी वडाचं झाड पहिले सुतवून घेते आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करणार आहे. तर मग मी सुपारी, पान सुपारी वगैरे गणपती म्हणून आपण पुजतो ते सगळं मी घेऊन आली होती. आणि यावेळेस मी सगळ्या वस्तू व्यवस्थित आठवणीने ठेवलेल्या होत्या.
असं म्हणतात की आपण जी पूजा करतो ना ते सगळ्या वस्तू आपल्या घरच्याच असायला हव्या. आपण इकडून तिकडून घेऊन पूजा नाही करायची, नाही तर आपल्याला त्याचं फळ नाही मिळत असं म्हणतात. म्हणून ना यावेळेस मी सगळ्या वस्तू आठवणीने ठेवल्या होत्या. इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा हाच हेतू असतो की प्रत्येकाचं अखंड सौभाग्य राहू दे. तर माझेही हेच मागणं आहे माता राणीला की माझं सौभाग्य अखंड राहू दे. वडाच्या झाडाखाली आपल्या महादेवाचे सुद्धा वास्तव्य आहेत. तर त्यांना आपण वटकेश्वरच्या नावाने ओळखतो. जे आपले महादेव आहेत त्यांचे भरपूर असे 108 नावं आहेत. त्याच्यामधूनच एक नाव आहे वटकेश्वर महादेव. तर त्यांचीही पूजा आपल्यासोबतच घडते. कारण की जी पूजा आपण करतो हरितालिकेची म्हणा, ती पण आपण शंकर पार्वतीच्याच नावाने करतो. आणि आजची पण पूजा तुम्ही तसंच समजू शकता. तर चला मग आता पूजा झालेली आहे. अजून माझा फेरा संपलेलाच नाही. आपल्याला पूर्ण 5 फेऱ्या घ्याव्या लागतात. आता झाडाला वगैरे सुतवून झाल्यानंतर ना आता पूजेला सुरुवात केलेली आहे. तर आपण कधीही पूजेला सुरुवात करतो तर गणपती बाप्पाच्या पूजेपासूनच करतो. तर मी पण तेच करणार आहे. चला पहिले गणपती बाप्पाची पूजा करते आणि त्यानंतर मग माता राणीची पूजा करते. तर इथे ना तुम्हाला मुलं दिसत नसेल तर मुलांची आज दोघांचीही शाळा आहे. त्यामुळे मुलं स्कूलमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे सगळे कामं माझे छान असे व्यवस्थित पार पडले. ते जर घरी राहिल्यानं तर आपला भरपूर वेळ होतो. आमचा भरपूर वेळ ना घरी त्यांच्यामध्येच चाललाही जातो. कारण की मुलं खूप त्रासही देतात, परत पसाराही करतात. पण आज ते कसं काहीच नव्हतं घरी. त्यामुळे ना माझे सगळे कामं लवकरच झाले. आज मी सेराजियमसुद्धा गेली होती स्वतःकडेही. आज मी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला. आणि त्याच्यानंतर मग आल्यानंतर तयारी केली. चिप्स पापड वगैरे जे मला तळायचे होते ते तळले आणि त्यानंतर मग मी पूजेला गेली. तर आज सगळे काम एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित झाले होते. तर चला मग आता माता राणीची ओटी भरून घेते. ओटी भरल्यानंतर ना इथेच आपल्याला 5 जणींना ओटी पण द्यायची असते. तर इथेच मी पण आता ताई लोक तर चालले गेले. आता त्यांना गेल्यानंतर घरी वगैरे देऊ, नाहीतर मग इथेच आम्ही 5 जणांना ओटी देऊन देऊ. आता इथून आम्हाला ताईकडेच जायचं आहे. तर ना यावेळेस इतकी हवा सुटली होती की तुम्हाला मी सांगू शकत नाही. तर आम्ही 2 दिवे लावणार होतो, पण ना हवा इतकी होती त्यामुळे ना दिवे विझत होते. तर आम्ही काय केलं, कापूरही सोबतच टाकल्या आणि 2-3 वाटीही सोबतच टाकल्या आणि त्यानंतर छान असं मग दिव्याने पेट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती केली. त्यानंतर मग ह्या ताई आहेत माझ्या, ह्या माझ्या मोठ्या जाऊ आहेत. मी नेहमीच सांगते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये. आणि इथे जवळच राहतात. आम्ही सोबतच राहतो, कुठेही जातो तरी सोबत, येतो तरी सोबत. तर चला मग आता मी एकमेकीला ओटी देऊन देते. आणि माझी पुतणी पण माझ्यासोबत आलेली आहे. आता ती तर बाहेर राहते, बाहेरगावी तिचं शिक्षण सुरू असल्यामुळे. पण आता सोबत आहे ना, म्हणून तिलाच मी व्हिडिओ शूट करायला लावला. आणि तिने खरंच खूप छान प्रकारे मस्त असा व्हिडिओ आजचा माझा शूट करून दिला. नाहीतर नव्या वगैरे राहिली माझी मुलगी. तर यावेळेस ना शाळा सुरू झाल्यानंतर ना पौर्णिमा आलेली आहे. नाहीतर हर वेळेस ना अगोदरच येऊन जाते, तेव्हा शाळा लागायचीच असते. त्यानंतर ताईकडे वगैरे आलो तर बघू शकता ताईने इतके सारे पदार्थ केले होते फराळाचे. त्या नेहमीच हरवर्षीच करतात. तर सब बघू शकता इथे ताई आल्याही ड्रेसही चेंज केला, साडी चेंज केली आणि वड्याला पण सुरुवात केली त्यांनी. तर ताईला म्हटलं मी काढते. तर ताई म्हणत होत्या की राहू दे बा, म्हणूनच मी ड्रेस आणला होता, मला माहीत आहे सगळं काढावं लागते आणि साडी नवीन खराब होते. यांनी ड्रेस तरी आणला, पण मी तर ड्रेसच आणायचं विसरली. म्हणून वडे वगैरे कोणी काढू देत नाही आहे. तर बघू शकता इथे ताईने फराळामध्ये किती सगळं केलेलं आहे. वडे केले, परत भगर केला, ताक फ्राय केला, आम्रखंडसुद्धा ताईने घरी बनवलेलं होतं. मी तर फक्त पापड वगैरेच आणलेले होते. यावेळेस ना भरपूर कमी लेडीज होत्या, तरी आमच्या या फराळामध्ये 1-2 त्या ज्या ताई आहेत ना त्या बाहेर गावी गेल्या. वेळ ताईकडे बसली आणि भरपूर वेळ गेला. तिथे चहा वगैरे घेतल्यानंतर थोड्या वेळ आराम वगैरे केला, बोलणं वगैरे झालं आणि त्यानंतर आता मी घरी आलेली आहे. आता 7च वाजले, मी आली तर अर्धा तास झालेला आहे. चला मग मी इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.